की आपण मार्गदर्शन करायचंय सर्व सभेला. महाविकास आघाडीचा माननीय विनायकरावजी पाटील साहेब यांचा रोकडा सावरगाव जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सभेचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, या सभेसाठी उपस्थित असलेले डॉक्टर कदम साहेब, चंद्रकांतरावजी मध्ये, गोपीनाथरावजी जोंधळे, बाबुरावजी जंगापले, हेमंतरावजी माकणे साहेब, श्रीकृष्णजी जाधव, रतन पाटील, आपल्या गावातील सर्वांची क्षमा मागतो. माझ्याकडे यादी खूप चांगली सगळ्यांची आदरणीय ज्येष्ठ नेत्यांची दिलेली आहे, पण इथं काहीच दिसत नाही. तरी व्यासपीठावर आमचे असलेले गुंडवाड सर आणि गावातील सर्व आदरणीय ज्यांचे नावं दिलेले आहेत, बाबुरावजी गोडगे साहेब, चलवाड गुरुजी, दत्तात्रेयजी चिमले सर, व्यंकटरावजी सुकणे, खाजाबाई शेख, विजयकुमारजी देशपांडे साहेब, ताजुद्दीन शेख, फारुख शेख, भीमरावजी गुळवे, बळीराम सम्मुखराव, नामदेवरावजी, गोविंदरावजी पवार, मारुतरावजी चलवाड, बाळू दगडे, शेख लायर, आमचे मित्र इथं नाहीत वाटले, पण गोविंदरावजी दगडे, या बैठकीसाठी उपस्थित असलेले. खरं तर आम्ही स्टेजवर आहोत, पण माझ्यापेक्षा मोठे माणसं बरेच खाली बसलेले दिसाले. आमचे पोपदेव परग्याचे बाबुराव पाटील, शिवाजीरावजी पाटील, प्रकाशराव, माझे मित्र धनराज पाटील, मुकेश पाटील, असे अनेक या ठिकाणी दिग्गज नेते या ठिकाणी या बैठकीला उपस्थित झालेले आहेत. सर्वांचे नावं मी या ठिकाणी घेतलो असतो, पण गुंडवाड सरने एवढेच नावं दिलेले आहेत, त्याच्यामुळं ज्यांचे नावं राहिले ते माझ्यावर रागवल्यापेक्षा त्यांच्यावरच आपण राग काढला तर या ठिकाणी बरा होईल. तेव्हा सर्व आदरणीय ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि अहमदपूरहून आलेले सर्व मीडियाचे या ठिकाणी पत्रकार मित्र आणि माझ्या भावांनो, आज उमरग्यातली सभा बघितल्याच्या नंतर असं वाटतं की हे प्रचाराची सभा आहे का विजयाची सभा आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आमचे घुमनवाड सर असतील किंवा आमच्या कांबळेताई असतील, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, तेव्हा तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि दोन्हीही उमेदवाराला तुमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरंच तर यावेळेस भट्टीत साधले असं मला वाटतं. गुंडवाड सरांची आमच्या इच्छा होती, पण मी म्हणलं गुंडवाड सर तुम्हाला उभं केलं असतो, पण मी आमदार असतो तर, कारण तुमची माझी दोघांची परिस्थिती सारखीच आहे. थोडं दमदारा म्हणलं, थोडं शांत घेऊ. आणि सरांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांची उमेदवारी तेच मागत नव्हते, तर ह्या परिसरातल्या सगळ्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की गुंडवाड सरला, पण घुमनवाड साहेबांची उमेदवारी पुढे आल्याच्या नंतर
सगळ्यांनीच त्यांच्या उमेदवाराचं या ठिकाणी स्वागत केलं आणि खरं तर त्यांचं नाव घेऊन आमच्या ताईचं नाव घ्यायची गरज नाही. मीनाक्षी ताईचे पती राजेंद्र कांबळे अशा अत्यंत चांगले आणि आता आमच्या सरांनी सांगितल्यासारखं रोकडा सावरगाव हे मतदारसंघ सगळ्यात माझ्यावर प्रेम करणारा मतदारसंघ आहे आणि म्हणून आज मी या ठिकाणी जाहीर सांगतो, तुम्ही सांगितलात ते सभापती या मतदारसंघातलाच होईल. सांगा पुढच्यानी की सभापती तुमचा कोण होणार आहे. आता आमच्या सावरगावचे देवादादाला उभं केले. बसा देवादादाला मी म्हणालो, जर तुम्ही निवडून आलात तर कुणाच्या समोर बसणार आहे तुम्ही? कशासाठी हा प्रयत्न तुम्ही करता? जसं महाराष्ट्रात देवाभाऊ म्हणतात तसंच प्रेम आमचं देवादादावर होतं. देवादादाला कधीच वेगळं समजलं नव्हतं. सगळे तुम्हाला मानतायत, तुमच्याबद्दल सगळ्यांचंच प्रेम आहे. तुम्हाला निवडणूकच लढायची असेल तर तुम्हाला सभापतीचा शब्द त्याने द्यायला पाहिजे. आणि म्हणून निवडून येऊन पश्चातापात पडल्यापेक्षा त्यांना माझी विनंती असणार आहे की आताच प्रचार बंद करून जर घर बसले तर पुन्हा होणारं दुःख तर या ठिकाणी टळल आणि मतदारसंघाला या ठिकाणी न्याय मिळू शकेल. निवडणुका हे हौस म्हणून या ठिकाणी लढवायच्या नसतात, तर जनतेची हौस पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवायची असते. जिल्हा परिषदेची निवडणूक, पंचायत समितीच्या निवडणुका हे सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी न्याय देण्याच्यासाठीच्या निवडणुका असतात. माझी या मतदारसंघातली जिल्हा परिषदेची निवडणूक मला आठवते. त्यावेळेस त्यांच्या विरोधात कोणीच निवडणूक लढवावं अशी परिस्थिती नव्हती. मग मी म्हणलं मी येतो, म्हणलं काय होईल ते होईल. सावरगाव मतदारसंघामध्ये उभं टाकलो. जर बापूसाहेब काळदाते साहेबांची जर सभा झाली नसती तर कदाचित मी निवडून बी आलो असतो. त्यांची सभा झाली आणि रोकडा सावरगावला प्रचंड असा जनसमुदाय त्या ठिकाणी लोटला आणि त्यांच्याकडे तर दुसरं काहीच नाही. आता डॉक्टर साहेबांनी, चंद्रकांत मध्य साहेबांनी सांगितल्यासारखं पंचायत समितीचे काय योजना आहेत हे लोकांना सांगायची गरज नाही. जिल्हा परिषदमध्ये आम्ही जाऊन काय करणार आहेत हे लोकांना सांगायची गरज नाही. फक्त आणि फक्त लोकांना आता त्यांच्या प्रचारामध्ये सुद्धा सांगू लागलेत. अगोदर 5 तारखेचं भाषण होतं कोणाचं, तर 5 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही. आता 7 तारीख झाली, पण आता ह्यांची दमछाक खोलले 2 दिवस वाढल्यामुळे. 7 तारखेच्या नंतर पुन्हा तेच, तुम्ही का आम्हाला फुकट मतदान दिलं, तुम्हाला आम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही आम्हाला मतदान दिले, आम्ही एखादी कोटी खर्च केलेत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, हे आले कुठून? कोटी, लाख, हे पैसे कुठून आले ह्याचा विचार आपण करण्याची आवश्यकता. तर त्यांची काय अवस्था राहिली असती याही बाबतीत आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. आमच्या भैयानी पत्र दिलंय. आता ऊसाचा भाव कुणी विचारतंय? सुतगिरणीचे शेअर कुणी आतापर्यंत विचारले? आणि तेच जर माझ्यासारख्यांनी, चंद्रकांत सारख्यांनी, डॉक्टर साहेबांसारख्यांनी कुणी शेअर जमा केले असतील
आल्याबरोबर तर 2-3 उठून आले असते ना, अगोदर शेअर्स कुठे आहेत सांगा, सूतगिरणीचे सूतगिरणी कुठं आहे सांगा, आणि मग भाषण करा म्हणलो असतो का नाही कर्जाला, असंच बोललो असतो ना. त्यांना कोण विचारतंय का? कुठे आहेत शेअर्स विचारत नाही, कुठं आहे सूतगिरणी विचारत नाही, ऊसाचा भाव विचारत नाही, आमचा ऊस न्या म्हणून सुद्धा सांगू शकत नाहीत. आपल्या भागातले ऊस उभे आहेत आणि बाकीच्या ठिकाणचे ऊस कमी भावामध्ये मिळतात. खरं तर यांचा मांजरा परिवारापेक्षा 500 रुपये भाव कमी, बरोबर आहे, राईट आहे. आणि ह्या भावापेक्षा आणखीन कमी भावा जिथून ऊस या ठिकाणी मिळतात तिथला ऊस या ठिकाणी आणून कारखाना चालवण्याला आपण कधी विचारणार का नाही? तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, आपण बोलू शकत नाही. पण एक हत्यार आपल्याकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी दिलेलं आहे. वा, त्या हत्याराचा वापर जर या सगळ्या गोष्टीचं उत्तर शोधण्यासाठी जर आपण या ठिकाणी वापर केला तर भविष्यामध्ये काही केलं तर लोक आम्हालाच निवडून देतील. आम्ही कसंही वागलो तर, आता ते सांगतात लोकांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिला, कारखाने काढले, डेअरी काढली, डेअरी वाढवली, या सगळ्या गोष्टी आपण जर विचारात घेतल्या का हो? तुम्ही मला पण 2 वेळेस अपक्ष निवडून दिलेलं होतं. एक वेळेस तर तुमच्या आशीर्वादानं पहिल्याच वेळेस आमदार झालो. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या काळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. काय अवस्था होती आपल्या मतदारसंघाची? कारण वैधानिक विकास मंडळावर मी या ठिकाणी त्यावेळेस सदस्य म्हणून होतो. पूर्ण मराठवाड्याचा अभ्यास ते वैधानिक विकास मंडळ त्या ठिकाणी करत असतं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात, आपल्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जर दुष्काळी तालुका कोणता असेल पाटील साहेब, तर पहिला क्रमांक आपला लागत होता. हे सगळे साठवण तलाव असतील, पाझर तलाव असतील, खरंच सांगतो हा, खोट्याचं सांगत नाही, जोक नाही. 250 पाझर तलाव 5 वर्षामध्ये निर्माण करणं शेतकऱ्याचाच मुलगा ते करू शकतोय. 42 साठवण तलाव या मतदारसंघामध्ये उभं करणं ह्या काही सोप्या गोष्टी या ठिकाणी नव्हत्या. एक साठवण तलाव करण्यासाठी त्यांना किती कष्ट लागले होते त्या कोपऱ्यातल्या लोकांना विचारा. 50 चक्रा मारल्या असतील मुंबईच्या, आणि किती वर्गणी करून त्या ठिकाणी पैसे खर्च केलेत हे कोपऱ्यातल्या लोकांना तुम्ही जाऊन या ठिकाणी विचारा. पण कुणाचं पत्र न येता, कुणी मागणी न करता या मतदारसंघामध्ये 42 साठवण तलावांत जवळपास 250 पाझर तलाव 5 वर्षामध्ये उभं करणं, आणि ते धूळ खात पडलेला कारखाना आदरणीय किशनरावजी काकाच्या काळामध्ये ते कारखाना उभं करणं एवढ्या सोप्या गोष्टी नव्हत्या. त्यांना माझं जाहीरपणाने या ठिकाणी विनंती आहे, पिठाची गिरणी तर या मतदारसंघात तुम्ही आणली आहे का कुठली? सांगतेत की आम्ही हे केलं ते केलं सगळं. हां, संस्था आणल्या त्या शिक्षकाकडून या ठिकाणी प्रचार करून घेण्यासाठी. एवढा उद्योग मला जमला नाही का? मलाही पैसे कमवता आले असते. नुसता छोटा काही कार्यकर्ता झाला की आज कुठल्या कुठं चाललेत हे आपल्याला सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. 2 वेळेस मी अपक्ष आलो होतो. तुम्ही मला का निवडून दिलं तर पैसे कमवण्यासाठी, आणि तेच पैसे कमवायचे निवडणुकीत. पण पहिल्या वेळेस माझा प्रचार याच सावरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या लोकांनी जवळपास 100 मुलं माझे सहकारी पायी फिरत होते. पायी घरच्या भाकरी बांधून या मतदारसंघात फिरत होते आणि सांगत होते की आमच्या विनायकला निवडून द्या. आणि म्हणून कुठं या ठिकाणी त्यावेळेस मला आमदार म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. मी विचार केला, लोकांनी मला मोठं होण्यासाठी पायी फिरले नाहीत. या भागातला शेतकरी, या भागातला तरुण, या भागातल्या सर्वसामान्य माणसांना हाकेला ओ देण्यासाठी, त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी निवडून दिलेत. कालच्या सभेमध्ये मी सांगितलं
एकही निवडणुकीमध्ये मी घरचा 1 रुपया खर्च केलेला नाही. पण ह्याच्यानंतर पैसे असतील तरच मी उभा टाकणार आहे, त्याच्याशिवाय या मतदारसंघामध्ये मी उभं टाकणार नाही. जर कोणाला वाटलं की आता आमच्या मित्रांनी सांगितले तर विलासरावजी देशमुख साहेबांना बऱ्याच वेळेस म्हणले नाही 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 नाही, ते म्हणले नाही, एवढा सच्चा कार्यकर्ता, लोकांची सेवा करणारा कार्यकर्ता, त्याला मीच उभा टाकणार आहे. असा कोणी नेता भेटला तर काय सांगतात मामा? पैसेवाला जर कोणी भेटलं आणि म्हणलं नाही आता विनायकराव तुमच्यासाठी वाटेल ते मी पणाला लावतो आणि मग ह्यांची दाखवतो. पैशाच्या जोरावरच जर निवडणुका लढवायच्या असतील आणि लोकांना जर पैसे देऊन देऊन किती देणार आहे तुम्ही? त्यांच्याकडे काही घरचे पैसे नाहीत. सगळ्या योजनेचा बट्ट्या बोळ करून खरं तर पंचायत समितीची निवडणूक हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठीची निवडणूक आहे. जिल्हा परिषदेच्या योजना, ह्या योजनाच आपण समजून घेतल्या पाहिजेत. काहीच नाही आमदाराच्या हातात खुळखुळा आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात आल्याच्या नंतर काय होऊ शकतंय तर 14ला फक्त पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्याच लोकांनी मला त्यावेळेस या ठिकाणी आमदार केलेला होता. सगळ्या योजना त्यांच्या हातात आहेत आणि प्रामाणिकपणानं जर या ठिकाणी काम ह्या लोकांनी केलं तर नेता घडवण्याच्यासाठी सगळ्यात मोठं साध्य आहे. सगळ्या कुठलीही योजना घ्या, वॉटर सप्लाय जिल्हा परिषद, आपल्या इथल्या शाळेच्या इमारती असतील, शिक्षक असतील जिल्हा परिषदच्या माध्यमातून, आरोग्याच्या योजना जिल्हा परिषदच्या असतील. आज कुठली योजना सांगा, आता तर काय भावफलकच झालेला आहे. विचारलं पाहिजेत आपण. अधिकाऱ्यावर तर कुणाचाच वचक नाही, कारण हे सगळे पैसे आता खरं तर घुमनवार साहेब तुम्ही सांगायला पाहिजे आता अनुभव तुमचा. पण तुमच्या काळात नव्हतं वाटायला, आता झालंय जास्त. हे आता जे पालकमंत्री झालेले आहेत जिल्हा परिषदेच्या किंवा जिल्हा अधिकाऱ्यांच्या महसूल खात्यातल्या सगळ्या अधिकाऱ्याला हातात धरून तुम्ही किती लुटाचे लुटा, आम्हाला 10% मिळाले पाहिजेत प्रत्येक कामातून, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोणी मग आता घरकुलासाठी पैसे, विहिरीसाठी पैसे, गोट्यासाठी पैसे, असं एक काम कुणी सांगावं की बगैर पैशाचं मी काम या ठिकाणी करून आलो, त्यांना मी या ठिकाणी शाबासकी या ठिकाणी देऊ इच्छितो. एकही काम कुणी सांगा. पैसे आमच्याकडून पैसे मागायची हिंमत झाली अधिकाऱ्याची. ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली? आणि मग आता लोकांना वाटायला की आम्हाला सगळीकडेच पैसे द्यावे लागलेत, मग आम्ही का पैसे घेऊन येत मतदानासाठी? पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कुठंतरी आपल्याला एवढं मोठं शस्त्र, एवढा मोठा अधिकार या घटनेनं, संविधानानं आपल्याला दिलेला आहे. तुमच्या एका मतामुळं या देशाचा पंतप्रधान होतो, या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतोय, या विधानसभेचा आमदार होऊ शकतोय, लोकसभेचा खासदार होऊ शकतोय, जिल्हा परिषदचा सदस्य होऊ शकतोय, आमची ताई पंचायत समितीची सदस्य होऊ शकते. आणि जर 500,000 रुपयावर जर तुम्ही 5 वर्षाचा जर या ठिकाणी नोकर मालक करत असाल तर त्या तुमच्या मतदान देण्याच्या आणि संविधानानं तुम्हाला मतदान दिलं त्याचा कुठलाच या ठिकाणी अधिकार या ठिकाणी असू शकणार नाही. का? आता आम्ही हे निवडणूक लढवायची, आता कशा लढवायची? काय चूक केली आहे का आम्ही? का आम्ही आता वडिलांना जेवढं कम आमच्यासाठी ठेवलेली पुंजी ती विकून निवडणुका लढवायच्या? का आता आमच्या किडण्या विकून निवडणुका लढवायच्या? त्यांच्याकडे तर भरमसाठ आता काय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे. पूर्वी गाडी नाही येत होती, आता रेल्वेनं पैसे येऊ लागले अशी परिस्थिती आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला आपल्या हक्काचे माणसं निवडून द्यायचे असतील, खरंच सांगा बरं मामा, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. आता हे आपण सेवक म्हणूनच निवडून द्यायचेत ना. आपण हळीच्या बाजारला गेल्याच्या नंतर बैल बघून खरेदी करता का नाही? नोकरीचा गडी ठेवायची असताना त्याची सगळी माहिती काढूनच नोकरी ठेवतो का? साधी आपली मुलगी आमच्या माता भगिनी द्यायचं असेल तर सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपण मुलगी देतो ना त्या घरी.
मग 5 वर्षासाठी तुम्हाला आमदार, खासदार, जिल्हा परिषदचा सदस्य, पंचायत समितीचा सदस्य निवडत असताना तुम्ही 500 रुपये, 1000 रुपये, मी तर म्हणतो की लाख रुपये जरी दिले तर ठोकर मारली पाहिजेत. आणि जोपर्यंत उमेदवार खरेदी करण्याची ताकद मतदानात येणार नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला. वा त्या मताचं काहीच आपल्याला या ठिकाणी सार्थ होणार नाही. आपल्याला वाटलं पाहिजे का तुम्ही आता नोकराचे पैसे घेऊन नोकर ठेवता का? आणि तुमच्याकडे जर नोकर ठेवण्यासाठी जर पैसे देणारा माणूस आला तर ते काय करणार आहे? चोराला नोकर ठेवणार आहे तुम्ही. जिजाऊ महासाहेबांनी जसं शिवबांना या ठिकाणी बाळ कडू पाजलं आणि शिवबा घडलेत. आत्ताचे उमेदवार हे सुद्धा तुम्ही जे संस्कार करणार आहेत त्यावरतीच ते या ठिकाणी काम करू शकणार आहेत. तुम्ही जर त्यांना निवडणुकीच्या अगोदरच निवडून येण्यासाठी जर त्यांच्याकडून पैसे घेतल्याच्या नंतर मग हे काय करणार आहे तुम्हाला सांगा. होय ताई, आता जर आई जर बाळ कडू तर असं मुलाला पाजवत असेल आणि आता आम्हाला सुद्धा मुलं आहेत मामा, किती दुर्दैव आहे बघा. उमेदवार जरा असलेले उभा करा बरं का, काय करावं सांगा. आणि म्हणून गुंडेवाड सर, तुमच्या आमच्यासारख्यावर अन्याय या ठिकाणी होणार नाही. त्यांच्याकडे पैसे असं आहेत असं म्हणत नाही मी, पण त्यातल्या त्यात त्यांच्या समोर खेळण्यासाठी काहीतरी असलं पाहिजे. गाडी तर घेऊन फिरता आली पाहिजेत, अशी सभा तर करता आली पाहिजेत. एवढा तरी खटाटप या ठिकाणी करण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी चांगल्या माणसावर म्हणल्यापेक्षा हे तर आणखी चांगले आहेत. पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं विचार करावा लागलेला आहे, काय करावं. दुष्ट चक्रच असं फिरू लागलंय. भविष्यामध्ये आता तर ठीक आहे, आता तुम्हाला पैसे दुलालेत. महापालिकेमध्ये आपण बघितलं असाल, ऐकलं असाल, बिनविरोध देण्यासाठी 5-5 कोटी रुपये देऊ लागलेत. किती? हे फक्त मुंबई पुण्याला अगोदर होत होतं. आपला तर निलंग्यामध्ये एक उमेदवारच पळवला. आता समजा आम्ही निवडणूकच लढवायचं नाही ठरल्यावर तुम्हाला कोण पैसे देणार आहे सांगा बरं. जे काही डीसीसी बँकेचे मतदार आहेत, गेल्या 3-4 निवडणुकीपासून मी खेटालो म्हणून तुमच्या चुली भागाले हसतील कोणी त्यांना सांगा. काही मुलांना त्यांच्या नोकऱ्या लागल्यात. खरं तर तुमच्या जे जे काही मतदार आहेत त्यांनी खरं तर त्यांच्या घरात माझा फोटो लावायला पाहिजे. मी जर नाही उभं टाकलो असतो तर काय अवस्था असते तुमची. कोणी 2 लाख घेऊन चाललाय, कोणी 5 लाख घेऊन चाललाय, कोणी 4 लाख घेऊन चाललाय. आता यावेळेस मी हात्यावर खाली टाकून दिलं. चहा तर पाजला का तुम्हाला कोणी? उद्या जर आम्ही अशी अवस्था आमची तुम्ही केलो आणि आम्ही जर ठरवलं नाही यार आता बस झालंय. कालच दादाचं भाषण परवाच ऐकलं असेल. राजकारणाबद्दल काय त्यांना समजलं होतं माहीत नाही, पण तरुण मित्रांना कसला सल्ला दिला तिने. अशी परिस्थिती आता प्रत्येकाची जर झाली, आताच डॉक्टर साहेबांनी सांगितल्यासारखं हे असे माणसं घडणं फार म्हणजे अजितदादासारखा माणूस आज आपल्यात नाही. खरं तर आम्ही 2 दिवस आणि आज पण आमची इच्छा नव्हती. वाटत होतं की नाही यार आता आपण काय म्हणजे एवढं मोठं या महाराष्ट्राचं या ठिकाणी एक नेता आपण या ठिकाणी गमावलेला आहे. पण आता आम्ही विचार केला की आता वहिनीच 3ऱ्या दिवशी जाऊन तिथं शपथविधी घेत आहेत, मग आपण मतदारांना सांगायला काय हरकत आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी एवढ्या दुःखातून सुद्धा आपल्या समोर येऊन या ठिकाणी आमची भूमिका मांडण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आता माझे हात जोडून आपल्या सर्वांना विनंती असणार आहे की तुम्हाला आता आम्ही विधानसभेच्या वेळेस मी खूप पण असं होऊ देऊ नका. यावेळेस 100% महाविकास आघाडीचे उमेदवार. वंचितच्या बाबतीत आम्ही सांगितलं बाबा दया म्हणलं बाकी कुठं काय करायचे करा, पण इथं सगळे तुमच्या जीवावर आम्ही निवडणूक लढवू लागले. ह्या सगळ्यात महाशक्तीच्या विरोधामध्ये तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं तरच आम्ही या ठिकाणी टिकणार आहेत. आणि म्हणून तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला आणि मग काँग्रेस
उद्धव साहेबांची सेना, वंचित आघाडी, पवार साहेबांची राष्ट्रवादी, हे सगळे एकत्रित करून आणि सगळ्यांचे आता खरं तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानणार आहे. त्यांना या गोष्टी खूप पटलेल्या नाहीत. ह्याच मतदारसंघामध्ये नाही तर सगळ्या मतदारसंघामध्ये ज्यांनी आपण महापालिकेची निवडणूक सुद्धा ज्या भारतीय जनता पक्षाला जीही वेळ आली, जे निष्ठावंत, जे 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करते, त्या सगळ्या कार्यकर्त्याला बाजूला सारून भारतीय जनता पक्ष म्हणजे आता आयाराम गयारामचा पक्ष झालाय. काय नाही, त्या पक्षाची विचारधारा, त्या पक्षाचं जे काही आजपर्यंत सांगत होते काही ठेवलं नाही या लोकांनी. आज फक्त मग ते कसा कासत नाही, त्याच्याकडून काही मिळते का? आता इकडे उमेदवारी आम्ही घुमनवाड साहेब, तिकडं अशी नाही प्रथा, उमेदवारी घ्यायसाठी पैसे द्यावे लागतात. बरोबर आहे. असं सोपं नाही तिथं. काय दिलाव का तुम्ही आम्हाला? पोटीवर राहते. हा, अशी परिस्थिती आहे. इकडं काय रात्रंदिवस तुमच्यासाठी आम्ही फिरतो बी, सगळं आम्ही करतो. तिकडं असा नाही खेळ. आमची उमेदवारी घ्यायची असेल तर आता इथं जर कुणी असेल तर लातूरमध्ये मी चुकीचं बोलत नाही, सगळ्यांच्या समोर जाहीर सांगालो किती पैसे जमा केले आणि कुठं नेऊन ठेवले, इथपर्यंत सुद्धा आकडे या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. असा जर पक्ष चालत असेल, अशी कार्यकर्त्याची जर या ठिकाणी अवस्था करत असतील तर प्रत्येकाला वाटतं का आपल्या मतदारसंघामध्ये कार्यकर्ते नाहीत का? अरे तुमची दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता आहे तर कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभं करा ना. त्या कार्यकर्त्याला बळ द्या. त्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात, त्यांच्या जीवावर तुमचा पक्ष दिल्लीपर्यंत या ठिकाणी सत्तेमध्ये आलाय. अशा वेळेस त्या कार्यकर्त्याला हिंमत देण्याचं, त्याच्या पाठीमागं उभं राहण्याचं या ठिकाणी आपण कुठंतरी या ठिकाणी दाखवलं पाहिजे. पण ते तुमच्यात नाही, तुमच्यात दानत नाही. सगळे पद तुम्हाला घरात पाहिजेत आणि तुमच्यासाठी लोकांना राबलं पाहिजेत. ही भूमिका या मतदारसंघात चालणार नाही. अशा पद्धतीचा निर्णय सगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. आणि ही तुमची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. खालच्या निवडणुकीला तुम्ही, वरच्या निवडणुकीला तुम्ही, ही भूमिका आता भविष्यात चालणार नाही. तुमच्या कार्यकर्त्याच्या सोबत मी आहे. ह्याला वटणीवर आणायचं असेल तर तुम्ही साथ द्या. या मतदारसंघामध्ये भविष्यामध्ये ह्या चुका करणार नाहीत. अशा पद्धतीचा धडा ह्याला आपण शिकवलं तरच खऱ्या अर्थाने संताची भूमी आहे, ही कार्यकर्त्याची भूमी आहे, ही पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे म्हणता येईल. अन्यथा जर आपण सगळेच जर पांगळे झालो तर ह्यांचा अश्व कुणीच रोखू शकणार नाही. रोखायचं असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. आता पक्षाचे विचार कोण पुण्या पक्षात आहेच कळत नाही. आमचे तर बरेच फुरुर पळालेत, पण जेवढे पळतील तेवढे जमा होले दुसरे. आम्ही म्हणत गेले ते कावळे, जे यालेत ते मावळे. हे गेला तर 10 आणायची ताकद माझ्यामध्ये आहे. आणि निष्ठावंत कार्यकर्ते आता आपण सुद्धा या ठिकाणी पक्ष 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 पक्षाचे पक्षी झालेत. पक्षाला वाऱ्यावर उडू द्या. आपण जमिनीवर राहू आणि या जनसामान्य माणसाची सेवा करू. सेवा करण्याच्यासाठी काही पैसाच लागते अशी परिस्थिती नाही, सत्ताच लागते अशी परिस्थिती नाही. कुठलाही अधिकारी आपण सांगितलेलं काम ऐकत नाही. फक्त निवडणुकीमध्ये काही अधिकारी फारच अडचणीत आलेले आहेत. त्याच्यामुळं आमच्या विश्वासरावची उमेदवारी या ठिकाणी रद्द केली. या निवडणुकीमध्ये आम्ही नुसता वंचितचाच पाठिंबा घेतो असं नाही. आमच्याकडे जरी आमच्या लाडक्या बहिणी, पुरुषाच्या जागेवर सुद्धा आम्ही महिला उभा केलेल्या अंदोरेमध्ये, ओपनच्या जागेवरती आम्ही विश्वास कांबळेला उभं केलेलं होतं. नुसते तुमचे मतं घेऊनच आम्हाला राजकारण करायचं नाही, तर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सगळ्या समाजाला सोबत घेतलं पाहिजे. का हो? अल्पसंख्याकांचा एवढा दोष किती केला अहमदपूरमध्ये? कसलं वातावरण तयार केलं? का त्यांच्या मतं घ्यायला तुम्हाला काय म्हणजे? आता जर विश्वासला आम्ही तिथं उभं केलं, आमच्या ताईला उभं, आता ठीक आहे आरक्षणामध्ये उभं टाकलं का? तुम्हाला अस्पृश्य आहेत त्यांना मतदान केल्याच्या नंतर का तुम्हाला विंटाळ होत आहे?
त्यांची मतं घेते वेळेस गोड वाटतंय आणि आपलं मत देते वेळेस सुद्धा आपण त्याच भावनेनं त्याच विचारानं आपण एकत्रित आलो तरच महाविकास आघाडी म्हणून आपल्याला निवडणुका लढवता येतील. आपल्याला सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत या ठिकाणी आपल्याला घेऊन जाता येतील. नाही तर फक्त तुम्ही मतदानच करत राहायचं आणि राज्यच चालवत राहायचं. अशा पद्धतीची भूमिका घेऊन छत्रपती शिवरायानं सुद्धा ही भूमिका घेतलेली नव्हती. सर्व जाती धर्मातले मावळे घेऊन स्वराज्याची या ठिकाणी स्थापना केली आणि त्याच न्यायानं आजपर्यंत राजा होऊन गेला. ते म्हणते छत्रपती शिवराया हे राजे फक्त दुसऱ्यांच्यासाठी लढले आणि आताचे राजे फक्त स्वतःसाठी या ठिकाणी लढत आहेत. हे कुठंतरी आपण विचार करावं आणि त्याच्यानंतर मला वाटतंय कुणीही कुणाच्याही 5 रुपयाला हात लावावा. काही आपण विकलं तर चालेल पण मतदान, आता तुम्ही म्हणसाल हे तत्वज्ञान सांगितल्यावर तुम्हाला मतदानच द्यायचं नाही, तसं बी मी म्हणत नाही, पण विचार करून आपण मतदान द्यावं एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो. इथंच थांबतो. जय जय महाराष्ट्र.